दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली। नेत्याच्या वाढदिवसाला आले आणि गुप्तीने सपासप वार। उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले। हल्लेखोराचाही खून। सांगलीमध्ये दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवशीच हत्या केल्यानं सांगलीत खळबळ उडाली आहे। यावेळी त्यांची हत्या करण्यासाठी आलेल्या शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही जमावाने हल्ला केल्याने तोही ठार झाला। एकाच वेळी दोघांचा खून झाल्यानं सांगली जिल्हा हादरलाय। प्राथमिक माहितीनुसार सांगली गारपीर चौकामध्ये वाढदिवस साजरा करीत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा गुप्तीने सपासप वार करून खून करण्यात आला। त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला। या मुळशी पॅटर्न स्टाईल हत्येची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे। उत्तम मोहिते यांचा काल मंगळवारी वाढदिवस होता। यासाठी त्यांच्या घराजवळच वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी घराजवळ मांडवही घालण्यात आला होता। या ठिकाणी सांगली शहरातील मान्यवर उत्तम मोहिते यांची भेट घेण्यासाठी येत होते। रात्री 12 वाजता शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख हा त्याच्या 8 ते 10 साथीदारांसह त्या ठिकाणी आला। या सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। त्यानंतर मोहिते याला शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने टोळके गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने पोटात आणि मानेवर वार केले। यामध्ये हल्लेखोरांनी गुप्तीने केलेले सपासप वार उत्तम मोहिते यांच्या वर्मी लागले आणि त्यांचा मृत्यू झाला। गुप्तीने अनेक वार झाल्यामुळे उत्तम मोहिते रक्तबंबाळ होऊन खाली पडले। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। यावेळी उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी प्रतिकार केला, तेव्हा एक वार शाहरुख शेख याच्या पायावर बसला। त्यामुळे त्याच्या पायातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला। यानंतर उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी शाहरुख शेख आणि त्यांच्या साथीदारांवर प्रतिहल्ला चढवला। यावेळी जमावाने शाहरुख शेख याला पकडून बेदम मारहाण केली। या धक्कादायक घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण होतं। खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे। या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली। खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला। समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती, परंतु याबाबत शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता। काल मध्यरात्री सांगली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। या 8 आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे। गुन्हा नंबर 592/25 हा सांगली शहर पोलीस स्टेशन इथं मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला। आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तपास पण करत आहे। प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि मयताचं जुनं भांडणही असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे। शाब्या शेख याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला की नेमकं कशामुळे? ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी CCTV मध्येही चित्रित झालेली आहे। पोलीस त्याची सखोल माहिती पण घेत आहे, परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे, दोघांचाही मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे। आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं, त्यामधील पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला। आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख
या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.